मस्त असा चीज पिझ्झा घरच्या घरी। चीजी पिझ्झासाठी कोणतं चीज वापरायचे ज्यामुळे मस्त असा चीजी पिझ्झा होतो ते मी तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ बघा। तर सुरुवातीला आपण कढईमध्ये चीजी पिझ्झा बनवणार आहोत। तर सुरुवातीला काय करायचं आहे, कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचे आणि आपल्याला ज्या आवडत्या भाज्या आहे त्या थोड्याशा सॉटे करून घ्यायच्या। मी यामध्ये कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो सुरुवातीला थोडेसे फ्राय केलेले आहे। त्यानंतर पनीरचे काही क्यूब घातलेले आहे आणि ते थोडेसे फ्राय करून घेतलेले आहे। आता मी रेडीमेड पिझ्झाचा बेस घेऊन आलेले आहे आणि त्यावर आपण आता टॉपिंग करणार आहोत। तर सुरुवातीला आपण पिझ्झा टॉपिंग हे आणलेलं आहे। आता त्यावर मस्त सगळ्या बाजूने हे पसरून घ्यायचे। चमच्याच्या साहाय्याने सगळ्या बेसला आपण लावून घेणार आहोत। लावलेला आहे। आता त्यानंतर आपण इथे मियोनीज वापरलेला आहे। मियोनीज पण वरून टाकून घ्यायचं आणि मस्त सगळ्या बाजूनी लागेल बेसला असं पसरून घ्यायचं। आता त्यानंतर आपण टोमॅटो सॉस घेतलेला आहे आणि तो पण आपण चमच्याच्या साहाय्याने बेसला लावून घ्यायचा। आता आपण चीज याच्यावर आपण सुरुवातीला घालायचं चीज। आता आपण कढईमध्ये आपण पिझ्झा बनवत आहे, तर तुम्ही स्लाइसचा चीज वापरू नका, कारण ते लवकर मेल्ट होत नाही आणि आपल्याला चीजी पिझ्झा बनवायचा आहे त्यासाठी हे चीज नक्की वापरा। तर आता आपण थोड्याशा ज्या भाज्या फ्राय केलेल्या आहेत त्या यामध्ये घालणार आहोत। तर सुरुवातीला आपण पनीर घालून घेतलेला आहे, नंतर शिमला मिरची, थोडासा फ्राय केलेला कांदा आणि थोडेसे टोमॅटोचे स्लाइस घातलेले आहे। थोडेसे टोमॅटोचे स्लाइस घातले, तुम्हाला जे आवडत असेल त्यामध्ये तुम्ही घालू शकता। वरून थोडंसं परत चीज ॲड केलेलं आहे। नंतर रेड चिली फ्लेक्स, आता आपण खाली बटर टाकून घ्यायचं थोडंसं रेड चिली फ्लेक्स, त्यामुळे आपला जो काही बेस आहे तो जळत नाही। आणि आता हा कढई घेतली, कढईवर करण्यासाठी कढईमध्ये स्टँड ठेवले आणि आपला पिझ्झा ठेवून 20 ते 25 मिनिटं लो फ्लेमवर आपला पिझ्झा बेक करायला ठेवलेला आहे। तर इथं कोणतं चीज वापरायचं हे बघा तुम्ही, हे पिझ्झा चीज आहे मिल्की मिस्टचं, तर हे तुम्ही वापरा। जर आपल्याला कढईत पिझ्झा बनवायचा असला तर ते लवकर मेल्ट होतं। आता इथे 20 ते 25 मिनिटं झालेले आहेत आणि आपला चीजी पनीर पिझ्झा तयार झालेला आहे। घरच्या घरी असा पिझ्झा बनवा आणि असा